थंडी सुरू झाली की मार्केटमध्ये बघा लाल लाल गाजर दिसायला लागतात आणि कधी एकदा गाजरचा हलवा करतोय असं होऊन जातं. तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा कसा करायचा आणि कशा पद्धतीचे गाजर घ्यायचे. तर त्यासाठी मी इथे 1 किलो 200 ग्रॅम एवढे गाजर घेतले. तर 200 ग्रॅम अशासाठी की आपण सोलल्यावर अर्धे गाजर सालं निघून जातात. तर गाजर घेताना इकडचा जो भाग आहे ना तो पिवळसर बघून घ्यायचा, म्हणजे जास्त पण मोठे घ्यायचे नाही. त्यामुळे काय होतं की ते गोडीला जरा कमी असतात आणि जून असतात. तर इथे ह्याला रस पण बघा किती छान असं ताजा गाजर आहे, तुम्हाला दिसतच असेल पाणी पाणी इकडे. तर असा गाजर आपण बघून घ्यायचं. तर मी स्वच्छ आधी धुवून घेतलेलं, कारण ह्याला ना सालाच्या वर माती असते. तर ती सोलल्यानंतर पण पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण ही जी जाड दाताची किसणी आहे त्या किसणीवर आपण किसून घेणार आहोत. कारण काय आहे की एकदम बारीकवर घेतलं की त्या गाजरचं शिजल्यानंतर पाणी होऊन जातं. आणि असे जे मोठ्या दाताच्या किसणीवर किसली की गाजर थोडंसं असं दाणेदार सारखा दिसतो. तर त्यासाठी बघा केवढा छान असा लाल कलर आहे या गाजरांचा. तर आता मी कढई ठेवली आणि कढई तापल्यानंतर ह्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 मोठे चमचे इथे तूप घालणार आहे. म्हणजे अर्धा कप आपल्याला इथे तूप घालायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जो किसलेले हा जो गाजरचा किस आहे तो किस चांगला परतवून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला जवळजवळ 10 मिनटं तो चांगला त्या तुपामध्ये असा परतायचा. म्हणजे त्याचा जो लाल कलर आहे तो हळूहळू त्या तुपामध्ये परतल्याने केशरी व्हायला सुरुवात होते. तर चांगला तो भाजून घ्यायचा. तर गाजर आहे ना कुकरमध्ये पण केला जातो, पटकन होतो. पण त्या गाजराची चव आणि अशा पद्धतीने केलेल्या गाजराची चव जरा वेगळी असते. ह्या पद्धतीने केलेला जो गाजरचा हलवा असतो ना तो असा दाणेदार होतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं गाजर थोडा जास्त शिजला लागतो तो, आणि त्याची चव थोडीशी वेगळी लागते. तर आता आपण हे चांगले असे परतून घेऊया. आणि ते परतल्यानंतर इथे मी 5 मिनटं झाकून ठेवणार आहे. त्यामुळे काय होईल, जो गाजरामध्ये जो रस आहे तो रस निघायला झाकल्यामुळे मदत होईल. आणि तो त्याच वेळेमध्ये आपण आता इथे हे जे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत ते आपण बारीक तुकडे करून घेऊया. इथे मी काही काजूचे काप घेतले आहेत आणि थोडेसे बदाम घेतले आहेत. तर तेही बारीक कट करून घेऊया. आता 5 मिनटं झालेली आणि बघा या गाजराला इतका छान असा केशरी रंग आलेला आहे की ती कलर जो आहे इतका सुंदर दिसतो आहे ना. तर आता आपण ह्याच्यामध्ये जे मी इथे साधं दूध गाईचं घेतलं आहे, ह्याच्यामध्ये कुठलंही फुल फॅट वालं दूध घेतलेलं नाही आहे. आणि त्या दुधाला जी साय होती ती साही मी ह्याच्यात घातली आहे. आणि एवढ्याच दुधामध्ये आपल्याला जो गाजराचा कीस आहे ना तो कीस चांगला असा शिजवून घ्यायचा आहे. ह्याच्यापेक्षा जास्त दूध घ्यायचं नाही, कारण काय होतं की जास्त दूध घातलं ना की ते शिजायलाही तेवढाच वेळ लागतो. तर तो म्हणजे त्याऐवजी मी दुसरं काहीतरी इथे वापरणार आहे. तर इथे आता 10 मिनटं आपण लो फ्लेमवर म्हणजे एकदम मंद गॅसवर आपल्याला हा गाजरचा जो कीस आहे तो आता इथे मी शिजून घेतलेला आहे. आणि बघा छान तो आवळला गेला आहे आणि ते बऱ्यापैकी तो शिजलेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये ह्या गाजराला 1 किलो गाजरला जवळजवळ 1 कपला थोडीशी कमी साखर घालणार आहोत. ज्यांना अगदी खूपच गोड लागतं त्याने 1 कप घाला 1 किलोला. पण जर ज्यांना थोडंसं कमी पाहिजे त्याने हे परफेक्ट प्रमाण आहे. म्हणजे जवळ वजनी मोजाल तर 160 ग्राम एवढी साखर आहे. आणि ती साखर आणि हे थोडेसे ड्रायफ्रूट जे आपण चिरून घेतले ते आपण ह्याच्यामध्ये कट करून घेतले ते ह्याच्यामध्ये घालून आपण चांगलं परतून घेणार आहोत. आणि तसंच ह्याच्यामध्ये आपण गाजराच्या हलव्यामध्ये ना थोडेसे बेदाणे पण छान लागतात. तर ते पण मी इथे आता थोडेसे बेदाणे घालते. आणि साखर घातल्याबरोबर बघा त्या गाजरच्या हलव्याला कलरही छान आला आहे. आणि आता ते जी साखर आहे ती वितळल्याने थोडासा पुन्हा त्याच्यामध्ये पाणी सुटलेलं आहे. तर आपण पुन्हा हे झाकून साखर आणि गाजर सगळं एकत्र मिक्स व्हायला ठेवलेलं आहे. आणि 5 मिनिटांनी बघा ते छानपैकी असं मुरलं गेलं आहे. तर आता मात्र ह्याच्या पुढे आपल्याला झाकण ठेवायचं नाही, कारण आपला गाजर शिजला गेला आहे, दूध पण होतं ते सगळं मुरलं गेलं आहे. आता आपल्याला फक्त हा थोडासा आटून घ्यायचा आणि थोडंसं पाणी राहू द्यायचं. आणि पाणी थोडंसं जेव्हा राहील त्यावेळीच आपल्याला ह्याच्यामध्ये मिल्क पावडर
घालून घ्यायचे. या मिल्क पावडरमुळे ना आपल्या गाजरच्या हलव्याला एक माव्यासारखी चव येते. आणि दुसरं म्हणजे आपल्याला दुधाचं प्रमाणही कमी वापरायला लागतं. आणि काय होतं, दूध कमी घातलं की गाजर लवकर शिजला म्हणजे लवकर तयार होतो हलवा. आणि त्याऐवजी आपण दूध पावडर वापरायचे. जर तुम्हाला दूध पावडर वापरायची नसेल तर तुम्ही मिल्कमेड पण घालू शकता किंवा दुधाचा वापर पण करू शकता. आता माझ्याकडे दूध पावडर अवेलेबल होती म्हणून मी घातली. आणि 1 चमचा वेलची पावडर पण घातली आहे. आणि ती घातल्यानंतर पूर्ण ते थोडंसं आटू दिलं. म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्हाला घट्ट जर गाजरचा हलवा असेल तर थोडा अजून शिजून द्या. पण असं लूजच ठेवायचा, मग तो थंड झाल्यावर थोडासा तो आवळला जातो. आणि ह्याच्यामध्ये 2 चमचे मी तूप घातले. तर तूप घातल्यामुळे ना ह्याला छान सुंदर कलर येतो. आणि तूप घातल्यानंतर थोडंसं 5 मिनटं ना शिजू द्यायचं. म्हणजे त्याचा जो कलर बघा, पुन्हा जो लाईट झालेला तो पुन्हा डार्क कलर झालेला आहे. आणि गाजरचा हलवा दिसायला छान दिसतो. मी गॅस बंद करून घेतला. आणि आता आपण हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की हलवा करून बघा. जवळजवळ तुम्हाला 40-45 मिनटं लागतात. आणि तो जर तुम्ही दूध जास्त घातलं तर जवळजवळ 1 तास पण ते दूध आटवायला होऊन जातं. पण अशा पद्धतीने तुम्ही हा हलवा नक्की ट्राय करून बघा. खूप छान होतो. चवीला तर एकदम अप्रतिम लागतो. आणि तुम्ही अशा पद्धतीने केल्यानंतर तुमचा हलवा कसा झाला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.